सासवड संघ देखील टॉसचा बॉस झाला आणि आपण देखील प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर इकतपूर संघाचे देखील क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तरी सासवड संघ आपण देखील आघाडीचे 2 फलंदाज आपले मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपला जो 12th मॅन जो आहे तो समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवा. सामना देखील 8 षटकांचा राहील. 3 षटकांचा पॉवर प्ले. चला सासवड संघ आघाडीचे फलंदाज पाठवा. चला लवकर सासवड संघ विनंती आहे आपल्याला. चला पुन्हा एकदा आपण सामन्याच्या आतमध्ये पोहोचतोय. आमदार चषक 2024 दिवस क्रमांक हाफचा देखील शेवटचा दिवस म्हणजे 4था दिवस. एकतपूर संघ विनंती असेल आपला 12th मॅन पाठवून द्यायचा. एकतपूर संघ एकतपूर संघ सामना क्रमांक आजच्या दिवसातल्या 4थ्या मध्ये पोहोचतोय आपण. सासवड वर्सेस एकतपूर संघ. एकतपूर सासवड संघाने देखील टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि एकतपूर संघाचे देखील क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल झालंय. तरी दोन्ही संघांचा 12th मॅन देखील आपण पाठवून द्यायचा आहे. विनंती असेल दोन्ही संघांना. यावेळी देखील आघाडीचे जो फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये आहे. सर चालू करा सामन्याला. चला बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं व संघासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आले धनंजय आणि स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय सनी आणि नॉन स्ट्राईकला कुणाल. सनीची देखील फटकेबाजी मागच्या सामन्यात देखील पाहिली तर उत्तुंग फटकेबाजी नक्कीच केली मागच्या सामन्यात, परंतु इथे देखील मागच्या सामन्यात देखील त्यांना पराजय स्वीकारावा लागला. पण इथे मात्र विजय नक्कीच करावा लागेल आणि आजच्या दिवसातल्या फायनल मध्ये आपल्याला पोहोचावं लागेल. पुढील चेंडू. चला सामन्याला पुन्हा एकदा गती द्या. वेळ खूप झालाय. पुढील चेंडू. पुढील चेंडू.
यावेळी देखील पाहतोय पहिला चेंडू जायला एसटी रक्षकाच्या हातात सुरळ आणि ते मात्र येतोय पहिल्याच चेंडूवरती निर्धाव चेंडू. पहिला चेंडू हाताळला देखील निर्धाव चेंडूचा देखील आपल्याला 5 चेंडू अजून हाताळायचे आपल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधले महत्वाचे चेंडू देखील आहेत पॉवर प्लेचे. खोलवर डब्या चेंडू फटकावला मात्र स्ट्रेटचा फटका किती धावा देऊन जातोय ते मात्र एक धाव नक्कीच आले. पुन्हा एकदा पाहतोय पंचांचा निर्णय येतोय चेंडू फरार दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा. खातं देखील खोललं जातं या सासवड संघाचं चौकारावरती 4 धावा नक्कीच जोडतोय आपण धावफलकावरती. 4 धावा देखील आल्यात आणि धावा देखील आपल्या बनल्यात. पहिला चेंडू नक्कीच बीट होतोय फलंदाज दुसऱ्या चेंडूवरती तितक्याच वेगाने चौकार मारलाय. पुढील चेंडू यावेळी देखील खेळून काढलेला चेंडू पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने चेंडूचा पाठला किती मात्र किती धावा घेतोय सनी की गोलंदाज इथे मात्र येईल 2 धावा दुहेरी धाव पुन्हा एकदा धावफलकावरती. धावा देखील जोडल्या पाहिजे धावांची डोंगर गाठला पाहिजे धावा उभ्या केल्या पाहिजेत. मोठा संघ देखील आपल्या उभ्या आहे पुढे. पुढील चेंडू ओव्हरपुल टॉस डायरेक्ट चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय पुन्हा एकदा इथे मात्र पाहतोय पंचांच्या हात जमिनीला समांतर धाव आहे अवांतर म्हणजेच वाईट चेंडूचा इशारा देखील पंच आपले करतायत. उत्कृष्ट देखील पंच आहेत दोन्ही या सामन्याला देखील लाभलेत. पुढील चेंडू यावेळी देखील फटकावला उत्तुंग फटका नक्कीच घेतलाय. पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने पाठलाग नक्कीच करेल चेंडूचा परंतु यावेळी देखील पाहतोय 2 धावा नक्कीच झाल्या दुहेरी धाव. इथे मात्र 2 धावा येतील धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फलंदाज पूर्णपणे ब्लॉक केलेला गोलंदाजाने यावेळी देखील इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल इथे धावफलकावरती. पुन्हा एकदा सिंगलने आपण धावफलक पुढे नेतोय. संघाची धावसंख्या यावेळी पोहोचवतोय ती संघाची धावसंख्या पोहोचली आहे 10 धावांवरती. पुढील चेंडू चला एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनली ती 10 धावांवरती. पॉवर प्लेच्या 6 चेंडूमध्ये आपण फायदा घेऊ शकलोय 10 धावांसाठी परंतु देखील 2 षटका अजून शिल्लक आहेत या पॉवर प्लेचं संधीचं सोनं करेल का हेच फलंदाज आणि तो गोलंदाज देखील काय करेल विकेटचं पतन करेल का फलंदाजांचा मोठ्या प्रमाणात मारा खातोय. सनीचं देखील पाहिलं तर सनीने देखील 6 चेंडू पहिल्या षटक देखील सनीनेच खेळलाय आणि 6 चेंडूवरती धावा बनवल्यात की ती जवळजवळ 9 धावा देखील बनवल्यात आपल्या. यावेळी देखील पाहतोय फटका स्वीप शॉट नक्कीच पाहिला आपण. पुन्हा एकदा एक सिंगल येते धावफलकावरती. सिंगलने आणि दुहेरीने चौकाराने धावफलक आपलं बरंच चाललंय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 11 धावांवरती. बॉलिंग ट्रॅक वरती देखील आपण ऋषीला पाहतोय वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी आणि यावेळी देखील बऱ्याच काळानंतर नॉन स्ट्राईकचा फलंदाज येईल स्ट्राईक वरती कुणाल. मागच्या देखील सामन्यामध्ये याच फलंदाजाने धुमाकूळ घालून टाकलेला परंतु इथे आपल्याला पराजय स्वीकारायला लागलेला. पुढील चेंडू स्लोवर चेंडू फटकावलाय मात्र कलात्मक फटकेने देऊन जाईल किती धावा. इथे मात्र पाहतोय नैसर्गिक आपत्ती येते पुन्हा एकदा सिंगल जोडली जाईल धावफलकावरती. फटका मात्र उत्तुंग घेतलेला नक्कीच नैसर्गिक आपत्ती पुढे काही नाही करू शकत. ते मात्र सिंगल जोडली जाईल पुन्हा एकदा. पुढील चेंडू ओव्हर पुलटॉस नक्कीच पाहिला पुन्हा एकदा तोच फटका नक्कीच घेतलाय फलंदाजाने. रिव्हर्सिपचा स्वीप शॉट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सिंगल जोडली जाते धावफलकावरती. सिंगलने आपण धावफलक भरत चाललोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती 13 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील उत्तुंग फटका नक्कीच घेतला गॅप मध्ये ढकललाय चेंडूला यावेळी पिक केलाय. इथे मात्र वन बाउंड चेंडू सीमा फरार चौकार दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा.
धावफलक जर पाहिला आपण पुन्हा एकदा 4 धावांनी नक्कीच पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचेल ती किती झाले 17 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख 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 चेंडू जातोय दांडी 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 गुल एसटी उद्ध्वस्त चेंडू दांडी गुल करतो. इथे मात्र नक्कीच पाहतोय आपण कमबॅक गोलंदाजाचा चेंडूवरती नक्कीच चौकार मारला होता या फलंदाजाने देखील कमबॅक नक्कीच पाहिला. गोलंदाजाने नक्कीच दांडी गुल केली. विकेटचं पतन फलंदाज होईल बाद. देखील आपल्या संघाला देखील पहिला धक्का देखील बसतोय सासवड संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुणालची जागा घेण्यासाठी ओम येतोय. चला ओम सरांना विनंती असेल चला लवकर आपण खेळपट्टीवरती दाखल व्हा. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण ओम देखील येतोय. ओम सर संघाची धावसंख्या पोहोचली ती 17 धावांवरती. एक धक्का आपल्याला बसला आहे. पुढील चेंडू नवीन फलंदाज स्ट्राईक वरती. ओम काय करेल आपल्या संघासाठी. ओम काय करेल आपल्या संघासाठी. धावा मात्र आपल्याला बनवायची आहेत. एक धक्का देखील आपल्या संघाला बसलाय. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय फटका फटका पुन्हा एकदा उत्तुंग परंतु यावेळी देखील पाहतोय चेंडू फरार दणदणीत कणकणीत चौकार. 4 धावा. स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते आपल्याला. म्हणजे चौकार नक्कीच आलाय. किंमत आपण मोजली चेंडूची आणि चौकार. 4 धावा. संघाची धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरकेल आणि पोहोचते ती 21 धावांवरती. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. सामन्याला सुरुवात करतोय आपण पुन्हा एकदा. टीम मीटिंग इज नॉट अलाउड. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज देखील दाखल झालाय. वैयक्तिक पहिलं बस संघासाठी आणि पॉवर प्लेचं देखील अंतिम टप्प्यातलं षटक म्हणजे तिसरं षटक आपण पाहतोय. हाताळणारे हेमंत कुंभार देखील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं बस संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं अंतिम टप्प्यातलं षटक सामना करण्यासाठी सज्ज फलंदाज सनी. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फटकावलाय पुन्हा एकदा कलात्मक फटका. इथे मात्र पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंगचे चेंडू पकडताना आणि पुन्हा एकदा देखील सिंगल धाव. धावफलक देखील सिंगलनी आणि चौकाराने पुढे सरकतय आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 22 धावांवरती. 1 बाद 22 धावा. धावफलक आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय चेंडू फलीला नक्कीच कनेक्ट झाला. इथे मात्र वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातात पुन्हा घेतील सिंगल धाव. सिंगलने देखील आपण पुढे पुढे सरकवतोय. धावफलक आपलं चिमणी जशी घरट्याला देखील एक एक गाडी जमवते तशी देखील आपले फलंदाज एक एक धाव नक्कीच जमवतात आणि धावांचा डोंगर देखील उभा करतायत फलंदाज. पुढील चेंडू यावेळी देखील बघतोय अकोट टप्प्यात चेंडू फलंदाज देखील अंधाधुंदीचा फटका खेळतोय. ते मात्र येतोय निर्धाव चेंडूचा झटका. निर्धाव चेंडू पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय. ते मात्र सुरेख चेंडू जातोय पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू देखील आपण गती पाहिली आणि गोलंदाज नक्कीच सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. षटक देखील पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि सलग पुढील चेंडू दोन्ही डॉट येत आहेत. 4 चेंडू देखील झालेत. पुढील चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू. इथे मात्र नक्कीच 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 पंच नक्कीच घोषित करतील नो चेंडू. अतिरिक्त धावेसाठी नक्कीच मान्य केला जाईल. हा चेंडू प्राप्त केला जाईल धावफलकेवरती सिंगल धावेसाठी.
परंतु देखील आपल्याला फ्री हिटची संधीचं सोनं भेटेल आपल्या फलंदाजाला सनीला देखील. कुठेही हाना कसंही हाना फक्त इथे धावचीचा चान्स बनतोय. देखील अतिरिक्त धाव्याने देखील धावफलक आपलं पुढे सरकेल. संघाची धावसंख्या बसली ती 24 धावांवरती. इथे मात्र फ्री हिट काय करेल सनी. यावेळी देखील खोलवर टप्प्यात चेंडू फटकावला. उत्तुंग फटका नक्कीच घेतला. फ्री हिटचे संदेश सोनं नक्कीच केलंय. पुन्हा एकदा सिंगल जोडली जाईल धावफलकावरती. फ्री हिट होती म्हणून तर सनीने देखील जीवनदान नक्कीच भेटलं फ्री हिटमुळे. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय बऱ्याच काळानंतर फलंदाज देखील स्ट्राईक वरती येतोय. यावेळी देखील फटका उत्तुंग घेतला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने चेंडूचा पाठलाग. वनबाउंड चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातात. यावेळी देखील पुन्हा एकदा सिंगलने धावफलक आपलं पुढे सरकेल. धावफलकावरती देखील सिंगलने पुढे सरकत चालले परंतु सरकत आहे आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचली ती 26 धावांवरती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर सासवड संघाची धावसंख्या बनते आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 26 धावांवरती नक्कीच पोहोचलोय आपण. एक बाद 26 धावा. 18 चेंडूमध्ये धावा बनवल्यात आपण 26. चला सामन्याला गती तर थोडीशी दोन्ही संघांना विनंती असेल. पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय ऋषी. यावेळी देखील फटकावला. उत्तुंग फटका नक्कीच घेतला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने फेकी पाहायला मिळेल आपल्याला. देखील फेकी नक्कीच गणली. पुन्हा एकदा कव्हर येतोय आपल्या एसटी रक्षकाचा आणि निर्धाव इथे मात्र सिंगल येते. पुन्हा एकदा सिंगलने आपण धावफलक पुढे सरकवतोय. संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 27 धावांवरती. एक बाद 27 धावा. पुढील चेंडू ओव्हर पुलटॉस. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू कॅरी केलं जाईल गोलंदाजाने. इथे मात्र एक येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. देखील आपण धावा बनवल्या पाहिजेत. आपल्याला षटक देखील चौथ्या षटकामध्ये देखील आपण पोहोचलोय आणि धावा देखील आपल्या 27 धावांवरतीच आहेत. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय हलकासा नक्कीच स्पर्श झालता. इथे मात्र पाहतोय इथे मात्र पंच 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 सिंगल धाव नक्कीच आले. पुन्हा एकदा पंच घेत आहेत. तिसऱ्या पंचांचा मागणी आणि तिसऱ्या पंचांची देखील कामगिरी इथे बजावतील आपले गणेश सर देखील इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्रात ज्यांनी गाजवलं टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवलं तेच पंच देखील इथे दाखल आहेत. तिसऱ्या पंचांचं देखील काम पाहतील गणेश गायकवाड सर. इथे मात्र पाहतोय नॉट आउट देखील आलंय. फलंदाज सेफ आहे. चला सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. नक्कीच आपण पाहिलं तर ओमच्या देखील काळजाचे डोके नक्कीच वाढले असतील. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातोय. फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक होतोय. अंधाधुंदीचा फटका जाईल एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू निर्धाव आता
देखील आपण पाहतोय धावा देखील आपल्या थांबल्या, धावा देखील आपल्याला बनवायच्या आहेत. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय खोलवर टप्प्यात चेंडू तितक्याच गतीने नक्कीच मारा, नक्कीच प्रहार. यावेळी देखील पाहतोय इथे मात्र काय होतंय काय होतंय काय होतंय, किती धावा येत आहेत किती धावा येत आहेत. पंच काय करतील, पंच काय करतील. पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी, पुन्हा एकदा मी विनंती करतो पुन्हा एकदा येतील आपले गणेश गायकवाड सर देखील येतील. चेंडू चेंडू सीमा सीमा पार, दणदणीत खणखणीत षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या देखील 6 ने पुढे सरकेल आणि 34 धावांवरती नक्कीच पोहोचली आहे. पुढील चेंडू यावेळी देखील हलकीशी पुन्हा एकदा चेंडू बळीला कनेक्ट झाला. चेंडू स्पर्श पुन्हा एकदा नक्कीच मिस चेंडू होतोय. चेंडू नक्कीच एसटी रक्षकाच्या डोक्यावरून गेला. इथे मात्र सिंगल येईल पुन्हा एकदा धावफलकावरती. धावफलक देखील आपलं पुन्हा एकदा सिंगलने पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती 35 धावांवरती. देखील षटकाची देखील आपण समाप्ती पाहतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सासवड संघाची धावसंख्या बनली ती 35 धावा. धावा आपल्याला बनवायच्या, धावा देखील आपण बनवल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35. सकाळच्या जर सामन्यात आपण पाहिलं तर 35 धावा नक्कीच आल्या होत्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि धावा देखील गेल्या होत्या जवळजवळ 87 धावा देखील बनवल्या होत्या त्या पुढील षटकांमध्ये राहिलेल्या. इथे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजचं नाव धनंजय, वैयक्तिक दुसरं व संघासाठी 5वं षटक. यावेळी देखील मात्र सुरेख चेंडू जाईल एसटी रक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू. सॉरी, पहिलं षटक देखील आता गोलंदाज देखील आपलं वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती धनंजय. पुढील चेंडू यावेळी देखील वादळ सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातोय एसटी रक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू. निर्धाव पुढील चेंडू आपण देखील निर्धाव तितकेच खेळेल तितकेच देखील आपल्यावर दबाव येईल. धावा देखील आपल्या थांबली जातील, धावा देखील वाढवल्या पाहिजेत. इथे मात्र ओव्हर टॉस संधीचा फटका नक्कीच घेतला फलंदाजाने, उत्तुंग फटका. पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षक खाली. इथे मात्र पाहतोय टिपलाय 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 झेल आणि इथे मात्र फलंदाजाचा संपवलाय खेळ. विकेटचं होईल पतन, फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का 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 क्रमांक बसतोय सासवड संघाला, दुसरा धक्का. चला नवीन फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये विनंती करतो आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज देखील दाखल झालाय, निखिल फडतरे नावाचा. यावेळी देखील निखिल फडतरांना देखील कामगिरी ते नक्कीच बजवावं लागेल, कारण देखील आपल्या संघाची दूर आपल्या खांद्यावरती नक्कीच घेऊन जाण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. कारण देखील आपल्याला धक्का आणि आघाडीचे 2 फलंदाज देखील आपले बाद झाले आहेत, त्याची किंमत देखील आपल्या संघाला मोजावी आणि संघ मालकाला नक्कीच मोजावी लागेल. इथे मात्र सुरेख चेंडू जाईल पुन्हा एकदा, दांडी 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 गोल. इथे मात्र फलंदाज बाद, एसटी उद्ध्वस्त, विकेटचं पतन, फलंदाज नक्कीच बॅक टू पवेलियन. चला या पुढचा फलंदाज लवकरात लवकर. चला देखील पाहतोय विकेटचं पतन नक्कीच करत चाललं आणि देखील पाहिलं तर गोलंदाज संघाचं देखील तितकाच दबाव नक्कीच फलंदाजांवरती नक्कीच आणतायत. धावा देखील रोखल्या गेल्या, विकेटचं पतन नक्कीच केलंय, पण इथे मात्र हॅट्रिक चेंडूंचा आणि हॅट्रिकचा देखील चान्स असेल आपल्या गोलंदाजाला धनंजयला. पण हॅट्रिकची कामगिरी बजवेल का, हॅट्रिक घेईल का. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल, अभिजित. स्ट्राईक वरती जाईल अभिजित आणि देखील धनंजयकडे देखील चान्स इथे मात्र आहे हॅट्रिक घेण्याचा, परंतु हॅट्रिक घेईल का. आणि अभिजितला देखील धावा बनवायच्या आहेत आपल्या संघासाठी, धावा बनवेल का, धावा बनवाव्याच लागतील.
आपल्या धावाची गती फक्त 35 धावांवरतीच पोहोचले. धावांचं शिखर देखील आपल्याला ओंडलायचं आहे. पुढील चेंडू इथे मात्र पाहतो खोलवर टप्प्यात चेंडू, फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक होतोय. आखूट टप्पा आणि चेंडू जायला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूट डब्यात चेंडू, पुन्हा एकदा गॅपमध्ये नक्कीच ढकलला. क्षेत्ररक्षक देखील तितक्याच वेगाने कॅरी चेंडू होतोय आणि सिंगल येईल धाव फलकावरती. बऱ्याच काळानंतर धाव देखील येते. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या सिंगलने पुढे सर केला आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 36 धावा. या षटकात धावा देखील आल्या की ते आल्या फक्त आणि फक्त एकच धाव. उत्तुंग आणि उत्कृष्ट देखील षटक म्हणावं लागेल या धनंजयचं देखील. आणि वरतून देखील एक धाव नक्कीच खर्च केली आपल्या संघासाठी आणि 2 गडी देखील बाद केले त्याने याच गोलंदाजाने. परंतु यावेळी देखील काय करेल तो फलंदाज आणि काय करेल तो गोलंदाज. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनली ती 36 धावा. 3 बाद 36 धावा. नवीन गोलंदाज कोण येत आहे मैदानाच्या आतमध्ये. चला न्यू बॉलर लवकरात लवकर या बॉलिंग ट्रॅक वरती. सामन्याला देखील आपण गती द्यायची थोडीशी. दोन्ही संघांना देखील विनंती असेल आपण टाइम पास करू नका. टाइम आपल्याला पास करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती देखील आपण हनुमंतला पाहतोय. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये 6वं षटक हाताळतोय हनुमंत आणि स्ट्राईक वरती फलंदाज असेल आपला अभिजित. पुढील चेंडू यावेळी देखील उत्तुंग फटका नक्कीच घेतला. पुन्हा एकदा एक सिंगल येईल धाव फलकावरती. यावेळी देखील बाजू सुरेख चेंडू. इथे मात्र एक येतोय निर्धाव चेंडू. बीट होतोय फलंदाज देखील. अंधाधुंदीचा फटका नक्कीच खेळलाय. निर्धाव चेंडू यावेळी देखील पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. इथे मात्र धावचीचा चान्स यावेळी देखील पाहतोय. सनीन देखील नक्कीच डोकं चालवलंय की बॅट आपली चेंडू पडीला कनेक्ट होईना तर आपण बाद झालेलं आपल्याला बरं पडेल. देखील पुढील फलंदाज देखील धावा बनवेल नक्कीच. फलंदाज सनीचा देखील मागच्या सामन्यामध्ये देखील नक्कीच धावा करून गेल्या. इथे मात्र नक्कीच परतावं लागेल. यावेळी देखील सनी निराश असेल कारण चेंडू देखील आपल्या चेंडू पडेल कनेक्ट नव्हते होत. इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. पुढील चेंडू यावेळी देखील खोलवर टप्प्यात चेंडू. इथे मात्र येतोय पंचांच्या हात जमिनीला समांतर. धावते अवांतर म्हणजेच आपला वाईड चेंडू. अतिरिक्त धावेसाठी मान्य केला जाईल पुन्हा एकदा चेंडू आणि गोलंदाजाला देखील नक्कीच एका धावेचा दंड बसेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय अभिजित. इथे मात्र हलकीशी एज. पुन्हा एकदा यावेळी देखील क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा धावेल आणि नक्कीच चेंडू कॅरी केला. दुहेरीचा कॉल. यावेळी धावचीचा चान्स. इथे मात्र पाहतो अति काही संकटात नाही. नक्कीच झालं असतं साध्य परंतु देखील विकेटचं पतन देखील झालं असतं. कॅरी नाही झाला चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. इथे मात्र येईल दुहेरी धाव धाव फलकावरती. धाव फलक देखील आपला दुहेरी धावेने पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते इथे 40 धावा. दादा पुढील चेंडू यावेळी देखील उत्तुंग फटका नक्कीच घेतला. 1 बाउंड चेंडू. क्षेत्ररक्षण कॅरी नक्कीच करेल. इथे मात्र येईल पुन्हा एकदा सिंगल. सिग्नलने आपण धावा पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 41 धावांवरती. 41 धावांवरती नक्कीच पोहोचलोय आपण. देखील अंतिम टप्प्यातला चेंडू देखील बाकी आहे या षटकामधला.
आणि काय करेल तो गोलंदाज आणि काय करेल तो फलंदाज यावेळी. पुढील चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा जाईल. फलंदाज देखील कट करेल. चेंडू फळीला हलकासा कट येतोय. पुन्हा एकदा सिंगल येईल धावफलकावरती. धाव फलक देखील आपल्याला सिंगलने पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचते ती 42 धावांवरती. इथे सिंगलचा खेळ नक्कीच आहे. सासवड संघाची देखील धावा आपल्याला बनवाव्या लागतील. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. बेचाळीस धावा. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत कुमारला पाहतोय आपण. यावेळी देखील फटका दर्जेदार नक्कीच घेतलाय. पुन्हा एकदा पटकवलाय. सिंगल नक्कीच येईल धाबलकावरती. देखील आपण फटकेबाजी देखील तितक्याच वेगाने केली पाहिजे. धावा देखील बनवल्या पाहिजे. धावा देखील आपण पाहतोय तर सिंगलने षटक देखील आपल्या पुढे सरकतायत. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला हलक्या हाताने आणि सिंगल येईल पुन्हा एकदा धाव बलकावरती. सिंगलने देखील खेळ आपला पुढे सरकतोय. धाव फलक पुन्हा एकदा बदलेल. थोडस 44 धावांवरती पोहोचेल. यावेळी देखील चेंडू हवाई सफर नक्कीच पाहतोय. आकाशात दिसले तारे. इथे मात्र झेल नक्कीच सुटतोय. धावचीचा चान्स यावेळी देखील पाहतोय. दुहेरी धाव येते धाव फलकावरती. पुढील चेंडू इथे मात्र फटकावलाय चेंडू. उत्तुंग फटका नक्कीच घेतला. इथे मात्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तुफानी फटका. चेंडू सीमा फरार. चौकार. 4 धावा. देखील आपण पाहतोय सासवड संघाचे देखील अर्धशतक पोहोचतोय. आपल्या धावसंख्या अर्धशतकापर्यंत पोहोचल्यात. 50 धावा देखील धावफलकावरती आपण चिटकवतोय. चला चेंडू घ्या सामन्याला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय ओव्हरपुल टॉस संधीचा फटका. इथे मात्र देऊन जायला एक समोर चिमडा. झटका. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा 6 धावेने आपण धावफलक पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचवतोय ती 56 धावांपर्यंत पोहोचलोय आपण. इथे मात्र धावा यायला सुरू झाले. यावेळी देखील भटकवलेला चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. इथे मात्र एक सिंगल धाव चोरटी धावफलकावरती चिटकवली जाते. सिंगलने आपण पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकवतोय दादा आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती 57 धावांवरती. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. सामन्याला देखील आपण सुरुवात करा. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या आतमध्ये पोहोचतोय. पुढील चेंडू यावेळी देखील उत्तुंग फटका. फटकेबाजी नक्कीच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कॅरी करेल. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातात.
धावचीतचा चान्स यावेळी पुन्हा एकदा दुहेरी धाव धावफलकावरती आपण चिटकवतोय आणि संघाची धावसंख्या जाईल दुहेरी धावेने पुढे आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 59 धावांवरती. बॉलिंग ट्रॅकवर जर पाहिलं आपण तर धनंजयला वैयक्तिक दुसरं व संघासाठी अंतिम टप्प्यातलं म्हणजे 8वं षटक देखील हाताळतोय धनंजय आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय प्रीतमला देखील 7 चेंडूमध्ये 17 धावा नक्कीच बनवल्यात प्रीतमने देखील आपल्या सासवड संघासाठी. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय अकोट टप्प्यात चेंडू नक्कीच फटकावला आहे परंतु यावेळी देखील पाहतोय चेंडूचा वेग जाईल सीमा फरार चौकार 4 धावा. संघाची धावफलक देखील 4 धावांनी पुढे सरकतंय आणि पोहोचतंय ते 63 धावांवरती. चला चेंडू घ्या लवकर मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो सलग फटका नक्कीच घेतला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने पाटला यावेळी किती धावा इथे मात्र 2 धावा येतील धावफलकावरती इथे मात्र तिसरीचा 2 धावा धावफलकावरती. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचतोय 2 धावा नक्की झाल्या. चला ड्रिंक ब्रेक देखील झालाय तरी 1 मिनिटात देखील आपण संपवायचं आणि सामन्याला देखील पुन्हा एकदा सुरुवात करायची. देखील शेवटच्या षटकात पोहोचलोय आपण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि नंतर पुन्हा एकदा आपण पवेलियन मध्ये येणार आहेत तेव्हा देखील आपण पुन्हा एकदा ड्रिंक ब्रेक करा. चला सामन्याला आपण सुरुवात करा 3 चेंडू घ्या. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी या इनिंग मधला. इथे मात्र पाहतोय फटकावलाय चेंडू पुन्हा एकदा दर्जेदार फटका देऊन जातोय किती धावा चेंडू फरार दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा. रास्ते 4 के मिलेंगे 4 धावा. धावफलक देखील आपण 4 धावांनी पुढे सरकवतोय पुन्हा एकदा आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 69 धावांवरती. धावा देखील पाहिल्या तर मिळवल्यात देखील मोठं देखील टार्गेट देखील आलंय 69 धावांवरती नक्कीच आपण पोहोचलोय. पुढील चेंडू यावेळी दिल पाहतोय इथे मात्र होतंय दांडी दांडी एसटी उद्ध्वस्त दांडी गोल विकेटचं बटन फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. चला पुढचा फलंदाज या चला 1 चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंग मधला. चला नवीन फलंदाज या लवकराच्या लवकर मैदानाच्या आतमध्ये. चला मैदानाचा ताबा घ्या आणि सामन्याला देखील आपण सुरुवात करा. ताबा घ्या तुम्ही. नवीन फलंदाजचं नाव हर्षद वाता आपण मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडू नक्कीच खेळण्यासाठी आलाय. यावेळी देखील आता अंधाधुंदी खेळाय पहिला चेंडू धावचीचा चान्स इथे मात्र विकेटचं पतन फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का 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 नक्कीच बसतोय आपल्या संघाला. धक्का क्रमांक 6वा धक्का आणि जिंकण्यासाठी बनवावे लागतील इगतपूर संघाला 48 चेंडू मध्ये 48 चेंडू मध्ये 70 धावांची गरज आहे. 48 चेंडू 70 धावा. चला सासवड संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. सासवड संघ आणि इगतपूर संघ आघाडीचे देखील 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. इगतपूर संघ विनंती करतो आपल्याला.
यावेळी देखील पाहतोय अकोट टप्प्यात चेंडू सुरेख चेंडू जातोय आपण एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू नक्कीच हाताळला जातो देखील बॉलिंग ट्रॅकवरती पाहिल्या रोहितला देखील पहिला चेंडू नक्कीच निर्धाव आलाय. यावेळी देखील पाहतोय कोलवर टप्प्यात चेंडू इथे मात्र नक्कीच गोलंदाज नक्कीच चेंडू कॅरी करायला गेला होता. इथे मात्र नक्कीच अपयश नक्कीच आले आपल्याला. सिंगल धाव देखील देखील सिंगल धाव आणि संघात देखील खातं इथं खोललं जात आहे सिंगल वरती. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय चेंडू नक्कीच खेळपट्टीवरती खोलवर नक्कीच गेला होता. पुन्हा एकदा एक सिंगल इथे धावफलकावरती सिंगलने आपण धावफलक पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचेल ती 2 धावांवरती. पुढील चेंडू इथे मात्र पटकवला चेंडू स्टेप आउट नक्कीच फलंदाज झाला 1 बाउंड चेंडू. यावेळी देखील पाहतो अतिघाई चेंडू कॅरी करताना अतिघाई संकटात नाही देऊन जाईल सीमा फरार चौकार 4 धावा. धावफलक आपलं पुन्हा एकदा 4 धावांनी पुढे सरकत आहे आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती 6 धावांवरती. धावफलक देखील 4 धावांवरती पोहोचले. मोठा फटका नक्कीच आलाय 4थ्या चेंडूवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. इथे मात्र खेळून काढलेला चेंडू जाईल एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू अंधाधुंदीचा फटका म्हणजेच निर्धाव चेंडूचा एक झटका. पॉवर प्ले देखील मध्ये आपण निर्धाव चेंडू खेळतोय म्हटल्यावर देखील धावा आपल्याला आल्या पाहिजेत. तितके झटके देखील बसतील आणि फलंदाजावरती देखील तितकाच दबाव येतोय. पुढील चेंडू कोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. अंधाधुंदीचा फटका जातोय मात्र एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो एक षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनते ती 6 धावा बिनबाद 6 धावा नक्कीच बनवल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय पॉवर प्लेचं निखिल. चला क्षेत्ररक्षण थोडंसं पुन्हा एकदा बदल पाहतोय तर विनंती असेल दोन्ही संघाला देखील वेळ खूप झालाय. सामन्याला देखील थोडीशी गती द्यायची दोन्ही संघांनी. वेळेचं देखील बंधन नक्कीच असेल आपल्याला. पुढील चेंडू स्ट्राइक वरती फलंदाज गणेश. इथे मात्र बाजू कोलवर टप्प्यात चेंडू तितक्याच वेगाने नक्कीच पटकवलाय. फलंदाजाने देखील सिंगल इथे धावफलकावरती परंतु इथे मात्र पाहतो थोडीशी मिस स्पीड. चेंडू बरोबर चौकार 4 धावा. संघाची वाढ देखील 4 धावांनी नक्कीच होते आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 धावांवरती. धावा देखील जोडल्या गेल्यात. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राइक वरती फलंदाज गणेश नक्कीच असेल. गणेशने देखील 2 चेंडू मध्ये 5 धावा देखील वैयक्तिक बनवल्यात. देखील आपण पाहतोय आमदार चषक 2024
ते बक्षीस पहिलं बक्षीस तात्या आहे ते 77,777 रुपये. माननीय मंदार तात्या पवार अध्यक्ष देखील आहेत, दिवे गराडे यांचं देखील, पुरंदर तालुका उपाध्यक्ष यांचं देखील समालोचन कक्षामध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. देखील धावफलक पाहतोय ती 11 धावांवरती आहे, बिनबाद 11 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय नक्कीच फटकावला चेंडू खेळपट्टीवरती, सिंगल नक्कीच येईल आणि सिंगलने देखील आपण धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ते सिंगलने पुढे आणि संघाची धावसंख्या 12 धावांवरती, बिनबाद 12. पुढील चेंडू इथे मात्र पाहतो कोलवा डब्यात चेंडू फटकावला आकाश सफर, इथे मात्र टिपला जाईल. फलंदाज देखील संपवला की विकेटचं पतन, फलंदाज नक्कीच बाद. बॅक टू पवेलियन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय ओम. देखील आपल्याला धक्का मात्र एका धावेचा नक्कीच बसलाय. सॉरी शिवम मैदानाच्या आतमध्ये येतोय वन डाऊन खेळण्यासाठी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी, पण आपल्याला खेळावं लागेल. धावांचा डोकर तितकाच उंच आहे आणि तो आपल्याला देखील गाठला पाहिजे. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येईल. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे पोहोचतोय. संघाची धावसंख्या देखील 12 धावांवरती पोहोचले, एक बाद 12 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील काय करेल तो फलंदाज आणि काय करेल तो गोलंदाज, सगळ्यांच्या मनात नक्कीच प्रश्न असतील. धावा देखील बनवावे लागतील, विकेटचं पतन नक्कीच घ्यावे लागेल. इथे मात्र पाहतोय ओव्हरपुल टॉस नक्कीच फटकावला आहे चेंडू, सर्कल मध्येच आहे, कॅरी केला जाईल आणि सुरेख देखील क्षेत्ररक्षण पाहतोय. सिंगल वरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल आपल्या फलंदाजांना. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या सिंगलने पुढे नेतोय. संघाची धावसंख्या आपण पोहोचवतोय ती 13 धावांवरती, एक बाद 13 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये, आकुट डब्यात चेंडू पुन्हा एकदा फलंदाज नक्कीच ब्लॉक, यावेळी देखील धावचीचा चान्स, परंतु इथे मात्र सिंगल होईल आरामात पूर्ण. पुढील चेंडू पुन्हा एकदा थोडंसं नक्कीच, चला वेळेचं बंधन आहे, टाइम पास करू नका, टाइम आपल्याला पास करतोय. सामन्याला देखील आपण सुरुवात करतोय. संघाची धावसंख्या पोहोचली ती 14 धावांवरती, एक बाद 14 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळी देखील बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय रोहितला देखील वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित, पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज फलंदाज गणेश. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू नक्कीच हाताळला जातोय आणि जातोय मात्र तो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, फलंदाज देखील अंधाधुंदीचा फटका, निर्धाव चेंडूचा एक झटका, निर्धाव चेंडू. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू नक्कीच हाताळला देखील गोलंदाजाने. इथे मात्र चोरटी धावेचा कॉल आलाय आणि इथे मात्र चोरटी धाव पूर्ण होते. देखील 22च्या स्वरूपात देखील पंच घोषित करतात आपले इथं चोरटी धाव. पुढील चेंडू
यावेळी देखील उत्तुंग फटका नक्कीच घेतला. इथे मात्र वन बाउन्स चेंडू कुठे जातोय, परंतु इथे देखील सीमा फरार, चौकार, 4 धावा. संघाची धावसंख्या देखील पोहोचली ती 19 धावांवरती. धावा देखील आपण पार करत चाललोय, पण मोठे फटके आपण घेतले पाहिजेत तितक्याच वेगाने. धावा देखील आपल्या वाढवल्या पाहिजेत. पुढील चेंडू चेंडू द्या, चला चेंडू द्या पंचांना. इथे मात्र सुरेख चेंडू जातोय. एसटी रक्षकाच्या फलंदाज देखील बीट होतोय आणि निर्धाव चेंडू देखील येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पोहोचतोय आपण आणि संघाची धावसंख्या देखील पोहोचली ती 19 धावांवरती. एक बाद 19 धावा आणि स्ट्राईक वरती फलंदाज शुभमला पाहतोय. पुढील चेंडू आणि बॉलिंग ट्रॅकवर जर पाहिला आपण देखील रोहितला देखील मोठा आक्रमक चौकार नक्कीच आलाय. कमबॅक मात्र नक्कीच पाहतोय रोहितचा. फॉरवर्ड टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट, अंधाधुंदीचा बटका, चेंडू जाईल एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू यावेळी देखील भटकवला उत्तुंग फटका. यावेळी वन बाउन्स चेंडू, सीमा फरार, चौकार, 4 धावा. संघाची धावसंख्या देखील 4 धावांनी आपण पुन्हा एकदा पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय ती 23 धावांवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 23 धावा. एक बाद 23 धावा. चला पुन्हा एकदा आपण सामन्यामध्ये पोहोचतोय. सामन्यात देखील थोडीशी गती द्या दोन्ही संघांना विनंती करतो मी. पुढील देखील अजून आपल्याला एक सामना आजच्या दिवसातला फायनल खेळवायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित पाहतोय आपण. वैयक्तिक पहिल्या व संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित आणि समीकरण जर पाहिलं आपण तर 30 चेंडू मध्ये 47 धावांची गरज अजून देखील वाचते संघाला. पुढील चेंडू इथे मात्र स्लोवर चेंडू, नक्कीच फलंदाज बीड होतोय. अंधाधुंदीचा फटका. निर्धाव चेंडूचा एक भेटेल आपल्याला झटका. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू इथे मात्र स्लोवर चेंडू नक्कीच आपल्या बॉलिंगच्या पटलावरती जर पाहिलं, बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच नाचवतोय नुसता फलंदाजांना. हा गोलंदाज अभिजित नक्कीच नाचवतोय. निर्धाव चेंडू नक्कीच घेतोय. 2 चेंडू देखील निर्धाव पाहिलेत आपण. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल आणि सामन्याला देखील नवीन कलाटणी देतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा पंचांनी नक्कीच एस्टे पुढील चेंडू यावेळी देखील भटकावलाय चेंडू, परंतु चेंडू जमिनीला समांतर. एक धाव नक्की झाले धावफलकावरती. सिंगलने आता तरी चालणार नाही आपला खेळ. धावा देखील बनवावे लागतील, दुहेरी धावा देखील घ्याव्या लागतील आपल्याला.
संघाची धावसंख्या यावेळी पुन्हा एकदा सिंगलने पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 धावांवरती. पुढील चेंडू आकुट टप्पा स्लोवर चेंडूचा भेदक मारा नक्कीच पाहतोय फलंदाजाचा तितक्याच वेगाने फेकी आणि तितक्याच जोराने देखील कॅरी केलाय क्षेत्ररक्षणाने देखील चेंडू. सिंगल येते पुन्हा एकदा धावफलकावरती. सिंगलने आपण पुढे पुढे सरकत चाललोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते आता मात्र 25 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील इथे मात्र चेंडू फळीचा चेंडूला स्पर्श जाईल एसटी रक्षकाच्या हातात. चेंडू विकेटचं पतन. फलंदाज होईल बॅक टू बॉलिंग. धक्का क्रमांक बसतोय आपल्या संघाला. दुसरा धक्का 25 धावसंख्येवरती दुसरा धक्का देखील बसतोय आपल्या संघाला. चला नवीन फलंदाज विनंती करतो मी आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धनंजय देखील आलेत आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी आपल्या खांद्यावरती नेण्यासाठी. परंतु यावेळी देखील काय करतील ते धावा बनवतील का विजयाचा ध्वज फडकवतील का या खेळपट्टीवरती. विजयाचा ध्वज निश्चित आपल्याला फडकवावा लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अभिजितला पाहतोय. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा जातोय. इथे मात्र पाहतोय पंचांच्या हात येतात जमिनीला समांतर. धावत अवांतर म्हणजेच वाईड चेंडूची देखील घोषणा. अतिरिक्त दावेसाठी मान्य केलं जाईल पुन्हा एकदा आणि धावफलक देखील आपलं अतिरिक्त दाव्याने पुढे जात आहे आणि संघाची धावसंख्या बनते ती 26 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील खोलवर टप्प्याचा म्हणजेच आखूड टप्प्यात चेंडू नक्कीच पाहिला. इथे मात्र तितक्याच वेगाने देखील फलंदाजाने फटकवला. धावचीचा चान्स यावेळी देखील बनला. इथे मात्र आरामात देखील 2 धावा पूर्ण होतील धावफलकावरती. धावफलक देखील आपल्या 2 धाव्यांनी पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचेल ती 28 धावांवरती देखील आपण पोहोचलोय. देखील आपण पाहतोय समीकरण विजयाचं बनतंय. 24 चेंडू 42 धावांचं समीकरण. 24 चेंडू 42 धावा देखील बनवावे लागणार आहे संघाला. चला सामन्याला देखील आपण थोडीशी गती द्या दोन्ही खेळाडूंना आणि दोन्ही संघांना विनंती करतो मी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाचं नाव कळवा. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5 षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रीतमला पाहतोय आणि सामना करण्यासाठी सज्ज असेल फलंदाज आपला शुभम. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू आखूड टप्पा. पुन्हा एकदा अंधाधुंदीचा फटका म्हणजे निर्धाव चेंडूचा एक झटका. देखील तुम्ही जितके चेंडू निर्धाव खेळाल तितके देखील आपल्या फलंदाजावरती तितकाच दबाव नक्कीच जाणवेल. फलंदाजांनी देखील तितकेच चेंडू फटकवले पाहिजे. धावा देखील बनवल्या पाहिजेत. धावा देखील चालू ठेवल्या पाहिजे. ते मात्र खोलवर टप्प्यात चेंडू फटकवलाय. पुन्हा एकदा एक सिंगल येईल धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण सिंगलने सामना देखील पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचवतोय ती 29 धावांवरती. यावेळी देखील खेळून काढलेला चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका नक्कीच हलकासा घेतलाय. दुहेरीचा कॉल यावेळी धावचीचा चान्स बनलाय. पुन्हा एकदा आरामात देखील फलंदाज तितक्याच वेगेने फेकी आणि दुहेरी धाव येईल धावफलकावरती. धावफलक देखील आपल्या दुहेरी धावांनी पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती 31 धावा. 31 धावा सॉरी. चला लवकरात लवकर फलंदाजाला देखील विनंती करतो खेळपट्टीवरती या विकेटवर या सामन्याला देखील आपण सुरुवात करा.
पुढील चेंडू यावेळी देखील उत्तुंग फटका हवाय सबर खाली क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने चेंडू कॅरी ते मात्र टिपला जाईल आणि फलंदाज देखील संपवला खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो योगेश मेत्रे. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि आता जिंकण्यासाठी वीस चेंडू 39 धावांची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. हे दोन चेंडू खूप महत्वाचे आहेत. हो यावर देखील बघायचं आहे प्रतिभापनचा एक लास्टचा वाप चेंडू आहे. भेदक चेंडू बघायला मिळतोय. आता मात्र 19 चेंडू 39 धावा समीकरण शिल्लक आहे. पुन्हा एकदा भेदक चेंडू आहे. फलंदाज मात्र पुन्हा एकदा बीट होतोय. योगेश या वेळेला काही करू शकत नाहीये. लागवडचे दोन चेंडू प्रीतमापणने आपण बघितलं. योगेशला मात्र जागेवरती स्थिर स्थावर उभं केलेलं आहे आणि आता 18 चेंडू 39 धावा असं समीकरण शिल्लक आहे. 18 चेंडू 39 धावा होऊ शकतात का तर मित्रांनो होऊ शकतात. हिवरेमधील मैदान आठवा. राहुल वायकरची खेळी आठवा. राहुल वायकर माझ्या मते नाझरी सुपे संघाकडून 7व्या क्रमांकावरती अगदी 7व्या क्रमांकावरती 8व्या क्रमांकावरती आला होता. म्हणजे 7 विकेट्स कोसळल्या होत्या आणि माझ्या मते तो नक्की सासवडचा खेळाडू आहे. त्या खेळाडून 18 चेंडूमध्ये 43 धावा अशी मॅच असताना मॅच मात्र जिंकून दाखवली होती. मग तुम्ही कितव्या क्रमांकावरती येत आहे, तुमच्याकडे ताकद किती कमी आहे, तुमच्याकडे टॅलेंट किती कमी आहे याचा विचार करत बसू नका. आता ही वेळ मला गाजवायची आहे यासाठी स्वतःला तयार करा. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 43 धावांची गरज. सॉरी 39 तिकडे 43 होते इथे 39 आहेत. आपल्याला बघायचं शॉट चांगला फ्लायटेड या दरम्यान दोन क्षेत्ररक्षक मात्र अडू शकत नाहीत बॉलला. बॉल त्यांच्या दरीमधून निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. चौकारानं मात्र सामन्याच्या आतमधील आपण पाहतोय हवा मात्र आता बदललेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये हवा सुद्धा सुटलेली आहे. पण बघायचंय कोणत्या फलंदाजाला स्वतःची हवा निर्माण करता येईल. स्विच हिटचा फटका एक क्षेत्ररक्षक दूर आहे. बॉलवरती जातो. कुणाल जगताप बॉलला अडवेल बॅकवर्ड पॉईंटमध्ये. तो पण एक सिंगल. इक्वेशन बदललं जात आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरतीचा 35चा प्रवास एकने पुढे गेलाय. 36 आहेत. जिंकायला किती म्हणजे नाही टार्गेट किती पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. 15 चेंडू शिल्लक आणि आता 34 धावांची अजून गरज आहे. तुम्हाला केवळ ताकद आहे म्हणून तुम्ही मोठे फटके मारू शकत नाही. तुम्हाला तुमच्याकडे ते स्ट्रोकही असणं खूप महत्त्वाचं आहे आणि फक्त स्ट्रोक्स असून उपयोग नाही तर तुम्हाला चेंडूवरती फोकसही तितकाच महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला बघायचं बॉलला चांगल्या प्रकारे अडवलं जातंय. एक सिंगल मिळते. इक्वेशनमध्ये बरीचशी मोठी दरी पडत चाललेली आहे. गोलंदाजी टीम आपण बघतोय सासवड रॉयल्स दबाव निर्माण करून त्यांनी दिलेला आहे आणि तो दबाव टिकवून ठेवण्याचं काम प्रत्येक गोलंदाज करतोय. सुरेख गोलंदाजी आपण बघतोय. अगदी यष्ट्यांच्या वरून बॉल गेला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे.
6 षटकांचा गेम संपला. धावफलकावरती 37 आहेत. आता अजून 33 पाहिजेत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. 41 धाव धावफलकावरती असतील. आता मात्र 29 धावांची अजून गरज असेल. इक्वेशन बदलत चाललंय. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपण पाहतो नक्कीच इथे सनी मिसाळ मात्र तिथे चूक करताना बघायला मिळाला. प्रीतम अप्पा जगताप बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिल्या बॉलवरती संघ सहकार्याने मिसफील केलंय. हो, या आधाराने बघायचंय. पंचांकडे दाद मागितली जाईल आणि इकडे घडलंय काय? डॉट बॉल. 10 बॉल 29 अशी सिच्युएशन आहे. अवांतरची धाव, व्हाईट बॉल. 10 चेंडू 28. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपण बघतोय. पुन्हा बघायचंय. चांगला फटका पण बॉल अडवला जातोय. ओम सूर्यवंशीने माझ्या मते बॉल अडवला. पाठीमाग कव्हर आहे. सिंगल डबल्स एक्स्ट्रा घेऊन जास्त उपयोग नाहीये. मोठ्या फटक्यांना जर आता जर मोठे फटके नाही आले तर मग मात्र इथून पुढे नंतरही येऊ शकत नाहीत अशी सिच्युएशन निर्माण होऊ शकते. हो, या वेळेला बघायचंय. पुढच्या दाराला क्लूप लावण्याचा प्रयत्न केला. मागच्या दारानं चोरी झाली. इकडे फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. प्रीतम अप्पा जगताप यांचा एक मॅजिकल स्पेल. दांडी गुल झाली आणि दांडी मात्र अक्षरशः उकडून पडली. एक चांगला बॉल. नवीन खेळाडू मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रतीकला. प्रतीक जुरंगी आपण पाहतो नवीन खेळाडू मैदानच्या आतमध्ये. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. आणखी 27 धावांची गरज होती. या बॉलला बघायचं. या बॉलवरती एक सिंगल येते आणि आता 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. वरती आपण बघतोय निखिल यांना. पहिला बॉल सुंदर.
5 बॉल शिल्लक. व्हाईट बॉल म्हणजे 6 बॉल शिल्लक आहेत अजून. हा बॉल पडल्यानंतर 5 राहतील. बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे. कोणत्या प्रकारची धावेची सिच्युएशन नाही आहे. आता 5 बॉल शिल्लक. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 70 धावांपर्यंत धावफलक घेऊन जायचं असेल तर येणाऱ्या 5 बॉलमध्ये तुम्हाला 45 जर्सी क्रमांक प्रदान करणाऱ्या खेळाडूप्रमाणे तुम्हाला आक्रमण करावं लागेल. अर्थात हिटमॅन बनावंच लागेल. लेकिन देखिए बैट का अंदरूनी किनारा है. खिलाड़ी स्लीप में है तैयार. कुणाल जगताप बॉल को करेंगे फील्ड. इस स्किन के ऊपर भी कोई खास रन्स नहीं बन सके. और एक देखिए डॉट गेंद है. डॉट पे डॉट की कहानी आगे बढ़ती जा रही है. अगर बॉलिंग टीम की अगर कहानी ऐसे ही आगे चलती रहेगी तो बल्लेबाजी टीम की जीतने की जो उम्मीद है वो लगातार से लगातार ख़त्म होते जा रही है. तो लगातार 3 गेंदे के ऊपर कोई जो खास रन नहीं आए. डॉट गेंद है. आखिरी 3 गेंदे और 25 रन चाहिए. ऐसे होना तो मेरे हिसाब से नामुमकिन है. लेकिन अगर क्रिकेट की परिभाषा का अगर पाठ पढ़ा जाए तो मेरे हिसाब से कई बार ऐसे कई बार ऐसे कारनामे हो चुके हैं. कई बार नो बॉल्स आ चुके हैं तो उसके नो बॉल्स के ऊपर बड़ा प्रहार और परेड के ऊपर बड़ा करारा जवाब अगर बल्लेबाजी करने टीम दे सकती है तो मेरे हिसाब से यहाँ से मैच बन सकता है. लेकिन अगर गेंदबाजी की बात करेंगे निखिल फरतड़े की तो देखिए ये एक बेहतरीन गेंदबाज है. नो बॉल की चांसेस नहीं. इस खिलाड़ी की गेंदबाजी के ऊपर अगर चर्चा करेंगे काफ़ी अच्छा एक्शन है और उसके साथ एक जज्बा है इस खिलाड़ी का. उसका नाम क्या है? कौ करण नरेंद्र. नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी करने के लिए और देखेंगे नरेंद्र का बल्ला क्या होगा इसके ऊपर. ये फुल टॉस. फॉलो थ्रू में गेंद को रोकना चाहते थे लेकिन पीछे से देखेंगे कैप्टन जैक स्पैरो. एक बेहतरीन फील्ड किया है उन्होंने. छोटे कद का एक खिलाड़ी है लेकिन बड़ा पैकेट है. बड़ा धमाका है सनी मिसाल. बल्लेबाजी के माध्यम से एक अच्छी बल्लेबाजी करता है. सर्कल को तोड़ता है. अच्छा खिलाड़ी है. देखिए ये तर नक्कीच पुढच्या मॅचचा टॉस आपण इथे घेतो. एका बाजूला असेल सासवड रॉयल्स आणि त्यांच्या विरोधात असेल वासुकी बॉईज जेजुरी.